आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 च्या जसलोक हायस्कूल येथील एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला। या घटनेची माहिती उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी जखमी व्यक्तीला घराबाहेर काढले। गेल्या 3 दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीला तडे जाऊन ती कोसळली। तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली। मी नगरपालिकेला गेलो होतो, त्या ठिकाणी मला झोरे म्हणून परशुराम झोरे यांच्या रूमच्या मालकाचा मला फोन आला। इथे भिंत पडली, माझ्या वडिलांच्या अंगावर पडली आणि तू लवकर ये। तर मी तिथून फायरवाल्याला फोन केला, फायर ऑफिसरला फोन केला आणि त्यांना बोलवलं। ते आल्याच्या नंतर इथे परिस्थिती पाहिली तर त्या माणसाच्या अंगावर विटा पडल्या होत्या। आम्ही त्याला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेले आणि आता फायरवाले येऊन ती भिंत काढल्याशिवाय पर्याय नाही, ना तर ती भिंत आता पाऊस चालू आहे ती पडणार। आता आपत्ती विभागाला फोन केलाय, तहसीलदारला फोन केला, ते येतील इथं बघतील। आता ती भिंत साधारणतः ती पडलेलीच आहे म्हणायची आणि अजून जर पडली तर काही लोकांना लागून काही त्रास पण होऊ शकतो। आता ती भिंत फायरवाल्यांनी काढावं लागेल, काढल्याच्या नंतर काय होईल ते माहिती पडेल। पण सध्या आता परिस्थिती एकदम नाजूक आहे। पाऊस 3 दिवस झाले पाऊस चालू होता, त्या पावसाच्या पाण्याने ती भिंत क्रॅक होऊन झोरे परिवाराच्या घरावर पडली आणि त्या झोरेच्या वडिलाला मार लागला। त्यांना आता दवाखान्यामध्ये आम्ही पोहोचवलंय। आता फायरवाले येऊन त्यांची कारवाई करतात। इथं ऑफिसमध्ये त्यांचं सामान तात्पुरतं शिवसेना शाखा आहे इथं, त्या ठिकाणी त्यांची आता 1-2 दिवस ते बांधकाम होतोर किंवा तयार होतोर आम्ही त्यांची सोय करूया। तिथं त्यांचं सामान तात्पुरतं आता बाहेर काढण्याचं काम आम्ही करणार आहोत। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।